नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सुनीलचं लक्ष कामामध्ये लागत नव्हतं. कायरा त्याला सोडून मजा करतेय असं त्याला वाटत होतं. तो तिच्यावरती नाराज झाला होता. नाराजीचं रूपांतर हळूहळू चिडचिडीमध्ये होत गेलं. इकडे गोव्याचा हिरवागार परिसर त्याला दिसत होता. त्या रम्य परिसरामध्ये कायरा आणि देशपांडे सर सोबत हसत खिदळत आहेत असं स्वप्न त्याला पडत होतं आणि तो अस्वस्थ होत होता. तसंच त्याने 3-4 दिवस काढले. त्याला फक्त एकच वाटत होतं की कायरानं पिकनिकला स्पष्टपणे नकार द्यायला हवा होता. मग पिकनिक कॅन्सल झाली असती तरीही चाललं असतं. सुनीलला आपली धडपड महत्त्वाची वाटत होती. चांगले फ्लॅट पाहून आपला संसार उभा करण्यासाठी तो धडपडत होता आणि इथे त्याला कायरा सोबत हवी असं वाटत होतं. शेवटी गोव्याची 4 दिवसांची पिकनिक संपवून कायरा कार्यालयामध्ये हजर झाली. ती खूपच आनंदी होती. 4 दिवस ती मनासारखं जगली होती. सर्व स्टाफ तिचा आदर करत होता. देशपांडे सरांचा तिच्यावरचा विश्वास वाढला होता. आपल्या कामाची बरीचशी जबाबदारी आता त्यांनी तिच्यावर टाकली होती. कायराच्या लग्नाचं जवळजवळ पक्क ठरलं होतं. सुनील तिच्यावर मनापासून प्रेम करत होता. सारी सुख कायराला एकत्रितपणे भेटायला आली होती. त्यामुळे कायरा फारच आनंदी होती. फोनची रिंग वाजली. कायरानं पाहिलं तर फोन सुनीलचा होता. क्षणाचाही विलंब न करता तिनं फोन उचलला. बोल, कसा आहेस? कसे गेले दिवस माझ्याशिवाय? काय सांगू, खूपच वाईट होते. 4 तर दिवस होते मी बाहेर. ते मला 4 वर्षांसारखे वाटत होते. आणि खरंच जर मी 4 वर्षांसाठी गेले असते तर? नाही, तुला मी जाऊ देणार नाही. ती सुखावली. आणि मी जरी तिकडे होते तरी माझा जीव तुझ्याकडे लागायचा. तुझी खूप आठवण यायची. प्रत्येक क्षणी असं वाटायचं की तू माझ्यासोबत असायला हवा होतास. हे फक्त बोलायचं. त्यानं आपली नाराजी व्यक्त केली. देशपांडे सर होते का तुझ्यासोबत? ते गप्पा मारत असतील ना तुझ्याशी? ती हसली. तिला जळण्याचा वास आला होता. देशपांडे सर ते देशपांडे सर आणि तू म्हणजे तू आहेस. आता मला हे वेगळं सांगायची गरज आहे का? तू माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहेस. तसं काय असतं तर तू पिकनिकला गेलीच नसतीस. सुनील, आता तू लहान मुलांसारखं बोलू नकोस हां. ही कार्यालयीन पिकनिक होती. ही काही देशपांडे सर आणि आम्हा दोघांची खाजगी पिकनिक नव्हती. बरं ते जाऊ दे. मला सांग, आज मला कुठे भेटतोयस? आज आपल्याला एक मस्त फ्लॅट पाहायला जायचं आहे. तुला मी पत्ता पाठवतो, तिकडे ये. ठीक आहे, संध्याकाळी निघते लवकर, असं म्हणून तिनं फोन ठेवला. तिनं फोन ठेवताच देशपांडे सरांनी बोलावले असं सखाराम तिला येऊन सांगून गेला. ठीक आहे, असं म्हणून ती देशपांडे सरांच्या केबिनमध्ये शिरली. तिच्याकडे पाहताच देशपांडे साहेब उद्गारले, मी तुझीच वाट पाहत होतो. ती आता आली आणि खुर्चीवर बसली. देशपांडे सर बोलायला लागले. कायरा, आपली गोव्याची पिकनिक फारच छान झाली आणि या पिकनिकचं तू अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थापन केलंस, त्याबद्दल तुझे हार्दिक आभार. थँक्यू सर. आणि विशेष म्हणजे मला तुला व्यक्तिगत धन्यवाद द्यायचे आहेत. कशाबद्दल सर? तिनं आश्चर्यानं विचारलं. अगं, बरेच दिवस झाले असं गेट टुगेदर किंवा पिकनिक मी जॉईन केलीच नव्हती. बऱ्याच दिवसांनी मला कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटलं. त्यात काय सर, आपला सगळा स्टाफ, तुम्ही आणि मी, आपण सारे कुटुंबच तर आहोत. हो, हीच तुझी गोष्ट मला फार छान वाटते. बरं, आता आपण आपल्या कामाच्या विषयाकडे वळूयात. तिनं होकारार्थी मान डोलावली. आपल्याला काही नवीन कंपन्या जॉईन होत आहेत. आपल्या कामाचा आवाका वाढणार आहे. तुला तर माहीत आहे की माझ्या आरोग्याच्या काही समस्या आहेत आणि हे सगळं हँडल करणं मला फार कठीण जात आहे. खरं पाहिलं तर माझी अमेरिकेतली मुलं आणि बायको नेहमी म्हणते की हे काम थांबवा आणि अमेरिकेमध्येच कायमचं राहायला या. पण मला त्यांचा तो निर्णय आवडत नाही. मला इथेच जगायचं आहे. सर, हा तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तू यामध्ये काही सूचित करावंस असं मला अजिबात सुचवायचं नाही. कायरा त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागली. देशपांडे सरांना तिच्या मनात काय चाललंय याची कल्पना आली. मला कळतंय कायरा, तू काय विचार करते असते.
तू विचार करतेस की हे सर्व मी तुला का सांगतोय? हो सर, बरोबर. कायरा, आता आपलं हे काम वाढत आहे, ते आपण थांबवू शकत नाही. हे आपल्या कंपनीसाठी आनंदाचीच गोष्ट आहे. पण हे माझं काम, कामाची जबाबदारी वाटणारी एखादी व्यक्ती माझ्यासोबत असावी असं मला वाटायला लागले. तसं अनेक लोक आहेत की ज्यांच्याशी मी याबद्दल बोलू शकतो, परंतु का माहीत नाही, मला हे सर्वात अगोदर तुला सांगावं असं वाटलं. सर, या सगळ्यामध्ये मी काय करू शकते? तुम्ही जे सांगाल ते मी करत आलेलीच आहे. दॅट्स गुड. आणि हेच मला आवडतं. तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू माझी काळजी घेतेस. त्यामुळे कायरा, मी तुला माझ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून घेण्याचं ठरवलंय. काय सर, पण ही जबाबदारी मी पेलू शकेल का? अर्थात हो, आणि म्हणून तर मी तुला विचारलं. कायरा तर अगदी आनंदानं वेळीच व्हायची बाकी होती. आता कंपनीची थेट ती मालक बनणार होती. हे सगळं आपल्याला प्राप्त होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिच्या वाटेला आलेलं जीवन अतिशय वाईट आणि भयानक होतं, पण आज तिचं जीवन एखाद्या स्वप्नासारखं झालं होतं. सर, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. घाई करू नका. मला माहीत आहे मी तुम्हाला सहकार्य केलंय म्हणून तुम्ही भावनिक होऊन हा निर्णय घेत असाल, तर तसं अजिबात करू नका. थोडा वेळ घ्या. यावर देशपांडे सर हसले आणि म्हणाले, मी अनेक वर्ष काढली आहेत आणि शक्यतो व्यवसायाशी निगडीत निर्णय घेताना मी भावनिक कधीच होत नाही. आणि हा निर्णयसुद्धा मी भावनिक होऊन घेतलेला नाही. अगदी विचारपूर्वक घेतलाय. मला तुझा होकार हवाय. सर, एवढी चांगली अपॉर्च्युनिटी कोण नाकारेल? बस हेच मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. ठीक आहे, पुढच्या गोष्टी मी करतो. तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर. निघू मी? येस, हो. कायरा बाहेर पडणार तेवढ्यात सरांनी तिला विचारलं, एकच मिनिट कायरा, मला तुला अजून काहीतरी विचारायचं आहे. मागच्या वेळेस तू म्हणाली होतीस की तुझं लग्न ठरलंय, त्याचं पुढे काय झालं? कायरा काहीशी लाजली आणि म्हणाली, हो सर, बहुतेक या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात होईल. देशपांडे सर काहीसे विचारात पडले. काय झालं सर? काही नाही. काहीतरी आहे सर, तुमचा चेहरा सांगतोय. काहीतरी विशेष तुम्हाला सांगायचं आहे. विशेष काही नाही. आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये युरोपच्या दौऱ्यावर जायचं होतं. बिझनेस पार्टनर म्हणून तुला मी सोबत घेऊन जायचा विचार करत होतो, परंतु तुझं लग्न आहे म्हटल्यावरती मी तुला आग्रह करणं बरोबर नाही. यावर कायरा काहीशी विचारात पडली. सर, मला थोडा वेळ द्या, मी याबद्दल विचार करून सांगते. ठीक आहे, तू वेळ घे आणि पहा तुला काय योग्य वाटतं ते. आणि एक लक्षात घे की तुला मी पार्टनर बनवतोय आणि युरोपच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये तुझं माझ्यासोबत असणं महत्त्वाचं आहे. पण शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे. मी तुला फोर्स करणार नाही. हो सर, मी विचार करते आणि सांगते. ठीक आहे, बोलू आपण. कायरा केविनच्या बाहेर आली. आता 5:30 कधी होत आहेत आणि कधी एकदा ती सुनीलला भेटायला जाते असं तिला झालं होतं. तर मग मित्रांनो, आता कायरा कंपनीची पार्टनर होती. पुढे अजूनही तिच्या आयुष्यामध्ये बरंच काही घडणार आहे, ज्याची कदाचित तुम्हा आम्हाला कल्पना नाही. तर मग मित्रांनो, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.